चर्या शिरोमणी आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांचा आज नांदणीमध्ये भव्य प्रवेश संपन्न झाला। रविवारी सकाळी 7 वाजता स्वाभिमानी औद्योगिक वसाहतीतून विहाराला सुरुवात झाली। तेथून नांदणी येथील गांधी चौकामध्ये भव्य प्रमाणात प्रवेश करण्यात आला। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, बोरगावचे उत्तम पाटील, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे भालचंद्र पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष दक्षिण भारत जैन सभा आप्पासाहेब नाडगौंडा पाटील उपस्थित होते। स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी व मान्यवरांच्या उपस्थितीत आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांची पादपूजा करून प्रवेश संपन्न झाला। मुनी महाराज यांच्या संघात 26 मुनी आहेत। नांदणीच्या मुख्य मार्गावरून सव्वाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्ये बँड, लेझिम, झांजपथक, हलगी, तुतारी अशा विविध वाद्यांचा सहभाग होता। संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील तसेच संपूर्ण भारतातील विविध राज्यातील श्रावक श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। तसेच पाठशाळा, विविध हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी, हत्ती, घोडे, रथ, बैलगाडी यांचा समावेश होता। नांदणी गाव पूर्णपणे बॅनर, रांगोळी, स्वागत कमानी उभा करून प्रत्येक चौकात पादपूजा करून पुष्पवृष्टी करून मुनी संघाचं स्वागत करण्यात आलं। नांदणी गावात एक अभूतपूर्व अशी ही मिरवणूक होती। या मिरवणुकीमध्ये जैन समाजाबरोबर मुस्लिम, मराठा, बौद्ध, धनगर, वारकरी अशा सर्वच समाजातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। मिरवणूक नांदणी गावातून फिरून श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल येथे संपन्न झाले। नंतर वृषभाचल येथे मुनी महाराज विशुद्ध सागर यांचं प्रवचन झालं। गुरुदेव यांनी प्रवचनामध्ये नांदणी गावाचा उल्लेख नंदनगाव असा करून अनेक विविधतेने नटलेले गाव आहे। स्वस्तिश्री जिनसेन भट्टारकांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाले की हे जिनसेन पीठावरील 100वे भट्टारक असून या पीठावर बसणाऱ्या भट्टारकामध्ये त्यांनी फार महत्त्वपूर्ण कार्य केले। नांदणीतील हा चातुर्मास फक्त नांदणीतील लोकांचा नसून 700 गावातील सर्व समाजाने मिळून केलाय। पूर्वी दक्षिणेकडील मुनी संघ उत्तरेकडे प्रभावणीसाठी जात होते, पण आज आमचा संघ उत्तरेकडून दक्षिणेकडे आलाय। वृषभनाथ पासून महावीरांच्या पर्यंत सर्व तीर्थकर, प्रथमाचार्य शांतीसागर महाराजापासून आजपर्यंत सर्वच आचार्यपर्यंत सर्वत्र मंगल ही मंगल आहे। वार कोणताही असो, रविवार ते शनिवार सर्व दिवस मंगलमय असतात आणि हा संपूर्ण चातुर्मास तुम्हा सर्वांच्यामुळे मंगलमय संपन्न होईल। भाषा, भोजन यांच्यामध्ये भिन्नता असेल, पण भक्तीमध्ये भिन्नता असत नाही, त्यामुळे विश्वशांती व विश्वकल्याण होईल, असे गौरवोद्गार आचार्य विशुद्ध सागर महाराजांनी आपल्या प्रवचनामध्ये काढले। सुरुवातीला स्वस्तिश्री जिनसेन भट्टारकांनी स्वागत करताना मुनी संघाला इथपर्यंत आम्ही कसे आणलो याचं वर्णन करून गुरुदेव विषय गौरव करताना सर्वांच्या सहयोगाने हा चातुर्मास निर्विघ्न संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला। हे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आप्पा भागाटे, सागर संभुसेटे, चंद्रकांत धुळा सावंत, संजय बोरगावे, रामगोंडा पाटील, अण्णा तरवे, राजू सावंत्रे, जिनेश्वर जुगळे, अविनाश पाटील इत्यादी लोकांनी विशेष परिश्रम घेतला।